तर आपण आज एडजी ऍडव्हेंचर 69 ची आपण टेस्ट राईड घेतोय. अशी काही गाडी आहे, तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही, अशी काही गाडी आहे एक्झॅक्टली. तर असा काही हा मॉडेल आहे, तो मॉडेल आहे आणि तो तुम्हाला ऑरेंज कलर भेटून जाईल. आणि हा आता तरी 2 लाखापर्यंत हा मॉडेल असतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमच्या आपल्या आरकेएससी चॅनलला. तर आज आपण आलेलो शोरूमला केटीएमच्या गाड्या बघायला. तर अशा काही आपण गाड्या आज बघणार आहोत. तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गाड्या दिसतील. तर आपण आता स्टार्ट करतो पहिल्या गाडीपासून, जी आहे केटीएम ॲडव्हेंचर 250 मॉडेल. देन इथे तुम्हाला दिसून जाईल केटीएम नेकेड स्पोर्ट्समध्ये ड्यूक 250. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला केटीएम ड्यूक 200. त्याच्यानंतर इथे आत्ताच नवीन लॉन्च झालेली गाडी आहे केटीएम 160. त्या बाजूला त्याचाच मॉडेल व्हाईट कलरमध्ये 160 ड्यूक 160. त्याच्यानंतर इथे तुम्हाला कॅफे रेसर और ॲडव्हेंचरमध्ये तुम्हाला इथे एक गाडी भेटेल. आणि याच्या बाजूला तुम्हाला RC 160 ब्लॅक कलरमध्ये आहे, हा नवीन मॉडेल आहे. नंतर हा सुद्धा ॲडव्हेंचरचा नवीन मॉडेल आहे. जो ह्याच्या आधी दाखवला तो तुम्हाला ओल्ड मॉडेल होता आणि हा नवीन मॉडेल आहे. हा आहे 390X ऑरेंज कलर. त्याच्यानंतर हा सुद्धा आहे एक 390X ऑरेंज कलर. त्याच्यानंतर हा 390 व्हाईट कलर. तर हा असा काही ॲडव्हेंचर 390Xचा मॉडेल आहे, जसं की तुम्ही बघू शकता. आणि हा असा काही कन्सोल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे मोड भेटून जातील. असे काही रायडिंग मोड्स आहेत. हा आपल्याला असा काही साऊंड आहे. हा मॉडेल आहे ड्यूक 250 इबोनी ब्लॅक. आणि असं काही मॉडेल आहे, तुम्हाला दिसून जाईल. तर असा काही इन्स्ट्रुमेंट आहे. चालू कर रे जरा, हे चालू करू शकतो रे. ते बघा, असं काही तुम्हाला भेटून जाईल क्लस्टर. आणि इथे चार्जिंग पोर्ट सुद्धा आहे. अशी काही तुम्हाला की मिळून जाईल. आणि हे काय असे काइंड ऑफ ओव्हल शेप मिरर्स आहेत. त्यानंतर तुला USB फोक्स आहेत. त्यानंतर LED सेटअप आहे इथे. हा हे नवीन ड्यूक RC 160चा मॉडेल. आणि असे काही तुम्ही ग्राफिक्स आहेत. इव्हन हा त्याचा क्लस्टर आहे, असा काही तुम्हाला क्लस्टर मिळून जाईल. आणि हा असा काही इथे एक्झॉस्ट आहे. आपण चाललो आहोत दुसऱ्या केटीएम शोरूमला, जे की आहे ठाण्याला. आणि बघू शकता किती किलोमीटर आहे भावा? 9 किलोमीटर आहे. आणि आपण आता या शोरूमला उभे आहोत. जस्ट एक गाडी आपण बघितली, पण ती अवेलेबल नाही आहे इथे. सो आपण तिकडे चाललो आहोत चेक करायला की तिकडे अवेलेबल आहे की नाही आहे. आणि असे काय आपली पोरं जमा झालेली आहेत. त्यांनी बघतोय आता मॅप, आपण मॅप बघतोय. चल चल, घुस घुस, चल. करत असणार आपला टिपरे.
कुठला गाडी घेऊ, काय घेऊ विचार करतोय. केटीएम घेऊ, एडजी घेऊ, जावा घेऊ, बजाज घेऊ, कुठली गाडी घेऊ असा विचार करतोय इथे. आणि हा आता आपण आपल्याकडे चाललेलो आहोत. आपण आता आलेलो शोरूमला. इथे आपण बघणार आहोत एडजी ऍडव्हेंचर. तर हा मॉडेल आहे एडजी ऍडव्हेंचरचा लास्टवाला. हा आहे फेस्ट 1 मॉडेल, म्हणजे हा पहिला मॉडेल आहे. आणि हा आहे फेज 2 मॉडेल, म्हणजे हा अपडेटेड मॉडेल आहे त्याच्यामध्ये. वाईट येतो थोडा. आणि हे पण इन्क्लूड काय काय पाहिजे. बाकी काय कॉस्टिंग काय पडते याचे 10,000ची कॉस्टिंग आहे. 10% तुम्हाला असा काही तुम्हाला कन्सोल भेटून जाईल एडजी 390 ॲडव्हेंचरचा. हा बघा, हा असा मॉडेल आहे नवीन मला. असा काही तुम्हाला आपल्याला हेडलाईट भेटेल. हा आहे न्यू मॉडेल. आणि हा इकडे बाजूला आता ओल्ड मॉडेल एडजी 390 ॲडव्हेंचरचा. आणि ह्याच्यामध्ये अशी हेडलाईट भेटेल काही प्रकारे. आणि काइंड ऑफ नवीन हेडलाईट आहे अशी, ती तुम्हाला यामध्ये भेटेल. ते यूट्यूब एडची रोस्टर आणि असा काही लाईन अप आहे. जड तर आहे ती, लय जड आहे. मी पण जरी उचलली ना. कुठली मागाची की आताची? अरे जड आहे खूप. त्याच्यात अजून ऍक्सेसरीज नाही लागलेत भावा. एक वर्ष लागायचं बाकी आहे. चालू होते. तर अशा प्रकारे आपण आज एडजी ॲडव्हेंचर 69 ची आपण टेस्ट राईड घेतोय. अशी काही गाडी आहे, तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही, अशी काही गाडी आहे. आणि अरे दाखवतो तो गाडी मिळाल्या. बोलो बोलो मग. बोलो बोलो बघ काय म्हणतोय तो. तर असा काही कन्सोल भेटून जाईल तुम्हाला, असा काही लुक आहे. आणि हा न्यूट्रलवर असा काही साऊंड आहे. उडून जाऊ. ठीक आहे, बस रे पाटी बस. ठीक आहे, अशा प्रकारे काही आपला हा ॲडव्हेंचर मॉडेल आहे.
तर अशा प्रकारे काही आपलं हे आहे आणि हा असा काही एक्सपिरियन्स आहे आपला. आणि नंतर मी पण नव्हतं केलेलं. हा आहे ॲडव्हेंचरचा मॉडेल 250cc आहे हा. आणि टर्न घेऊया. अरे भाई साहब, तर इथे मीटर बंद आहे त्यामुळे स्पीड किती आहे काय कळणार नाही. मीटर बंद आहे वाटतं, बट हा चालवण्याचा स्पीड एकदम भारी आहे. तर तुम्ही याचा विचार करत असाल तर ट्राय करू शकता. इथे चालवायचा फील खूप चांगला आहे गाडीचा. आणि राईड एक्सपिरियन्स आपला खूप चांगला आहे. याच्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ सुद्धा कनेक्टिव्हिटी इथे भेटून जाईल. बघू शकता तुम्ही. अशी काही विंडशील्ड आहे. टर्निंग रेडियस सुद्धा चांगला आहे गाडीचा. टर्निंग रेडियस पण बघायचा झाला तर खूप चांगला आहे. टर्निंग रेडियस इझिली आपण टर्न मारू शकतो. आणि स्पीड सर बघायला झाली तर स्पीड पण आपण इझिली कंट्रोल करू शकतो. अशी गाडी आहे, खूप चांगली गाडी आहे. जर तुम्ही यायला इच्छुक असाल तर मी नक्की रिकमेंड करेल. आपण आता परत शोरूमच्या इथे जाऊया आणि तुझ्यांना इथे तशी लावून देऊ गाडी. असं काही ॲडव्हेंचर साठी बनलेली आहे आणि खूप चांगली गाडी आहे. काय रिव्ह्यू? हा मजा तर आहे भाई गाडी चालवण्यामध्ये, लय मजा आहे. आता कुठल्या इनोवा आहे म्हणजे इथून इथून आपण आता आलेलो टीव्हीएसच्या शोरूम मध्ये आणि इथे आपल्याला बघायचे होते RTX 300, पण गावी अवेलेबल नाहीये. तर ह्याच्यात असं काय अपाचे 310 आहे. त्याच्यानंतर ही नवीनवाली अपाचे 160. इथे रॉनिन आहेत, व्हाईट कलर, ब्लॅक कलर. नंतर ही टीव्हीएस रेडर, त्यानंतर एनटॉर्क आणि टीव्हीएसच्या गाड्या आहेत. तर आपण नेक्स्ट टाइम परत येऊ आणि बघूया आपल्याला टीव्हीएस RTX 300 अवेलेबल भेटते का, कारण ती नेक्स्ट मंथ येणार आहे असं बोललेले आहेत. लेट सी. आणि ही वाली आपली एक अपाचे RTX 310 पण नाही येते उभी, मी तुम्हाला दाखवलं असतं. चालेल, भेटूया आपण आपल्या पुढच्या शोरूम मध्ये. इथे शोरूमच्या गाड्या उभ्या असतात. इथे बघू शकता आरीच्या गाड्या आहेत. ही एनटॉर्क आहे नवीनवाली, हा रेडर आहे, नंतर रॉनिन आहे, रेडर आहे. त्यानंतर असं काही खूप साऱ्या गाड्या टीव्हीएस अपाचेच्या इथे उभ्या आहेत. त्या एक्झॅक्ट बाजूला, शोरूमच्या बाजूला तुम्हाला या सगळ्या गाड्या मिळून जातील. आणि इथे आरीचं शोरूम आहे आणि ही टीव्हीएस एनटॉर्क नवीन वाला मॉडेल जो की आपल्याकडे आहे, हा वाला मॉडेल. त्यानंतर इथे रॉयल एनफिल्डच्या आहेत. ही आय थिंक मिटिओर आहे. त्यानंतर हा हंटर क्लासिक 350. त्यानंतर परत हंटर, त्यानंतर अजून एक हंटर ब्लॅक कलर, ब्लॅक हा मध्ये एक व्हाईट अँड ब्लॅक. त्यानंतर इथे जेस्ट, जेस्ट पण आहे 110 पुढे बघू शकता, धुवे लागत आहे. आणि हा मिटिओर आहे आय थिंक 650.
मीटिओर 650 आहे बहुतेक हा बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे ज्युपिटर आहे कोणाची तरी, एन्टॉर्क आहे नवीन मॉडेल, त्याच मॉडेलमध्ये हा टॉप मॉडेल आहे. त्याच्यानंतर ज्युपिटर आहे वन्स अगेन. तर रॉयल एनफिल्ड क्लासिक 350, एन्टॉर्क, नंतर एन्टॉर्क, रेडर. नंतर इथे बघा, इथे तुम्ही बघू शकता हा आहे रॉनिनचा मॉडेल आणि आपला मित्र आता टेस्ट राईड घेत आहे. आणि असा काही कन्सोल आहे याचा, क्रुझर आहे, अर्बन आणि क्रुझर मोड्स आहेत दोन त्याच्यात. हा आणि एकदा सिंगल क्लिक केल्यावर ते होणार. हा रेन मोड आहे, रेन आणि अर्बन मोड आहे. आणि हा असा काही ऑरेंज कलर आहे. तर आपला मित्र आता गेलेला आहे टेस्ट राईड घ्यायला रॉनिनची. आणि बघा इथे पण रॉनिन उभी आहे आणि टीव्हीएस रेडर इथे उभे आहेत. खूप साऱ्या गाड्या इथे उभ्या आहेत, बघू शकता तुम्ही. खूप साऱ्या गाड्या आहेत इथे अवेलेबल. किती यायची प्राइस? 158. किती सीसी आहे? गावात कुठे गेलं? टू फिफ्टी हे बाहेर नाही जाऊ शकत बोलला. माहिती मग टर्न तर मारू दे मला. हो तर आपण आज चालवत आहोत टीव्हीएस रॉनिन. कलर आहे अशा प्रकारे गाडी. आणि मीटर कंट्रोल आहे. आणि इकडे जाऊ शकतो का, कुठे आहे का कंपाऊंड जाण्यासारखी जागा? ते जागा आहे, आपण इकडे चालू आहे. सगळा कंपाऊंड आहे यांचा, आपण बाहेर पण जाऊ शकतो. पण आपण बाहेर जाणार तिथून आपण विचार करूया. तर इथे तुम्हाला आता एक लावताना जरा दाखवतो कशी आहे गाडी, काय आहे तुम्ही बघा एकदा. आपण ओव्हरव्ह्यू देऊया गाडी कशी आहे एक्झॅक्टली. तर असा काही हा मॉडेल टेस्टर मॉडेल आहे. आणि इथे तुम्हाला ऑरेंज कलर भेटून जाईल. आणि हा आता तरी 2 लाखापर्यंत हा मोबाईल विकतो. ओव्हल शेपमध्ये मिळेल सगळं. आपण कलर ऑरेंज आहे हा. त्याच्यामध्ये एकदा त्याचा पर्यंत आलेला आहे. मला मिरर करून जातो. 320 सपोर्टेड आहे. तर याच्यात तुम्हाला 5 कलर भेटून जातील. अच्छा, याच्यात वेरियंट्स आहेत. हा कुठला वेरियंट आहे? याची काय प्राइस आहे? 187. वाला किती आहे? काय फरक काय आहे? ते आहे हा कुठला तर नवीन कलर आलेला आहे बहुतेक. तर तुम्हाला बघू शकता तुम्ही कलरमध्ये वेरियंट आहे हा. वेरियंट मध्ये आहे मीटिओर 650. मीटिओर 650 आहे की 350 आहे. हा असा काही कलर आहे त्यांच्यामध्ये. मला असे ग्राफिक भेटून जातील. बहुत सारे ग्राफिक आहे. इथे तुम्हाला डिक्की सुद्धा भेटेल या गाडीला. हे नव्हतं मला माहिती. आय थिंक हे लावलेलं आहे डिक्की. हा असा काही कंट्रोल आहे हा. लांबून तुम्हाला जर बघायचं असेल तर असा काही लुक आहे गाडीचा. कलर एकदम वेरियंट एकदम वेगळाच आहे हा कलर. बघू शकता तुम्ही डिझाईन्स आहेत. डिझाईन्स आहेत. Emotional damage.